दारू सुटत नाही, एकदा घेतली की सुटत नाही म्हणे. आणि तेवढ्याही दारू वाईट आणि सुटत नाही म्हणजे विषात काय. दारू बद्दल बडबडणाऱ्यांपैकी पुष्कळांना मुळात दारू काय चीज आहे हेच माहिती नसतं. आणि मी म्हणतो सुटत नाही. नाही असं एकदा गृहीतच धरून चाला की खरंच दारू एकदा घेतली की सुटत नाही. पण तेवढ्यानी दारू वाईट कशी ठरते. म्हणजे बघा, कुणी कुणी विश्वविद्यालयाचे पदवीधर असतात, 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवतात आणि ती जन्माची चिकटते खरी. म्हणून काय कुणी पदव्या घ्यायचं टाकलंय का. तशीच बायको, एकदा गळ्यात माय घातली की उभा जन्म बायकोचा लबेदाबी लागतो ना. म्हणून काय कुणी बायका करायचं टाकलंय का. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, दारूच तेवढी वाईट कशी. खर तर मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे, पोषक. तुम्ही म्हणाल कसं, सांगतो. मद्यपी कधीही खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी कधी कुणाजवळ चाडी करत नाही, कारण मागे कोण काय बोलला याची त्याला आठवणच नसते. मद्यपी कधी कुणाचा विश्वासघातही करत नाही, कारण मुळात त्याच्यावर कोणी विश्वासच टाकत नाही. आणि म्हणूनच मोकळेपणानं खाण्यापिण्याची अडचण दूर करण्याकरता आम्ही आता लवकरच मद्यपानाची संस्था काढणार आहोत. मद्यपाने बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळे संभावित समाजाकडून दारूची जी हेटाळणी होते ती बंद व्हावी आणि मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. आता सर्व जातीचे, पोट जातीचे, धर्माचे, पंथाचे दारू पिणारे लोक यात सामील असल्यामुळे आम्ही त्याचं नाव आर्य मदिरा मंडळ असं ठेवलं आहे. आता या मंडळाचे मुख्य उद्देश म्हणजे असे की यातला प्रत्येक सभासद रोज दारू पिणारा पाहिजे. आपण दारू पितो हे त्यातल्या प्रत्येकाने 4 चौघात बोलून दाखवलं पाहिजे. अहोरात्र मंडळात खाण्यापिण्याची सोय तयार ठेवली पाहिजे, मांसाहाराला उत्तेजन दिलं पाहिजे. जिवंत असेपर्यंत मी स्वतः मंडळाचे सगळे नियम पाळेनच, पण माझ्या मृत्यूनंतर माझं काय व्हावं हे मी लिहून ठेवलंय. सांगतो. मला मरताना तुळशी पत्र नको, गंगोदक नको, काही नको. मला मरताना थोडीशी दारू पाजा म्हणजे झालं. तुळशी पत्राऐवजी इथे दारूचे एक बूच ठेवा, म्हणजे ठसका लागला तरी तोंडातली दारू सांडणार नाही. मी मेल्यानंतर माझ्या घरातच गुत्ता काढा आणि त्याचं नाव ठेवा तळीराम मोफत मद्यालय. म्हणजे आणि ते सारी रात्रभर उघडं ठेवण्याबद्दल खटपटीकडून परवानगी काढा, म्हणजे अडल्या नडल्याची अडचण होणार नाही. त्या मद्यालयात आल्या गेलेल्यांना, गोर गरिबांना, गो ब्राह्मणांना फुकट दारू पाजा. विद्यार्थ्यांना निम्म्या दरात विका दारू, कारण माझी खरी भिस्त तरुण पिढीवरच आहे. माझ्या घरातल्या रिकाम्या बाटल्या, ग्लास एखाद्या कुटुंब वत्सल दारूबाजाला द्या. माझ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा. गो प्रदान करण्याऐवजी बुचांचा एक तराफा माझ्या नावानं नदीत सोडा, म्हणजे त्याच्यात बसून वैतरणा नदीत उतरून मी स्वर्गात जाईन. दोस्तो, माझी एवढी इच्छा पुरी कराल न कराल तर माझी आशा गुंतून मी भूत होईन, भूत.
मला मुक्ती मिळणार नाही, मला मुक्ती मिळणार नाही, मला मुक्ती मिळणार नाही.